विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे। आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत। त्यातच देवदत्त निकम या उमेदवाराचा निसटत्या मताने या ठिकाणी पराभव झालेला आहे। आपण आता आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील कवठे या गावामध्ये आहोत। या निवडणुकीकडे मतदार कशा पद्धतीने पाहतो हे आपण पाहणार आहोत आणि मतदारांमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ही निवडणूक जी झाली त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे। तर नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? निखिल घोडे। निखिल घोडे। गाव कोणतं तुमचं? कवठे एम आय। कवठे एम आय। आता आपण कवठे एम आयमध्ये हॉटेलमध्ये आहोत। मला एक सांगा दादा का ही जी निवडणूक झाली ज्यामध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झाले, मात्र देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने पराभव झाला। एक तुम्ही या ठिकाणी मतदार म्हणून काय सांगा त्यांच्याबद्दल? वळसे पाटील साहेबांचे पहिल्यापासून जवळजवळ 35 वर्ष, जवळजवळ 15 वर्ष आमचा शिरूर तालुका आंबेगावला जोडल्यापासून आमच्या भागात देखील भरपूर विकास झालेला आहे। पाणी असेल, वड्यांवरती बांधारे असेल, नदीवरती बांधारे असेल, हे भरपूर विकास वळसे पाटील साहेबांनी केलेला आहे। वळसे पाटील साहेबांनी विकास केलेला आहे। विकासाला मतदान केलं असं म्हणायला लागेल मतदारांनी बऱ्याच, मात्र त्यातच देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने पराभव झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? पराभव निकम साहेबांका अशी म्हणावं अशी मतं नव्हती, ती शरद पवारांची सहानुभूतीमुळे त्यांच्या मागे मतदार हा तयार झाला होता। बरोबर, मग त्यांची वैयक्तिक मतं नव्हती, ते सहानुभूतीची मतं होती त्याच्यामध्ये। दिलीपरावजी वळसे पाटील यांचा विजय झाला त्यामुळे काय कारण आहे? विकास आणि पाण्याचा प्रश्न। विकास आणि पाण्याचा प्रश्न। वळसे पाटील साहेबांनी 35 वर्षामध्ये आंबेगाव शिरूरचा कायापालट केलेला आहे। विकास आणि पाण्याचा पण ना, पाण्याचं पण नक्कीच। दादा तुमचं नाव काय? अमोल बोगळे। बोगळे। गाव कोणतं आहे? कवठे। कवठे। काय सांगा ही जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील विजयी झाले, काय कारण आहे त्याच्या मागे विजयाचे? विजयाची कारण म्हणून पाहिलं, एक मतदार म्हणून सांगा। एक मतदार म्हणूनच सांगतो, विजयाची कारण पाहिली तर वळसे पाटील साहेबांचे कामं हे मोठ्या प्रमाणात आमच्या कवठे टाकळ्या परिसरातच नाही तर शिरूर आंबेगावमध्ये, पहिला शिरूर आंबेगाव तालुका आणि आत्ताचा शिरूर आंबेगाव तालुका याचा जमीन आसमानाचा फरक आहे। आणि त्याच्यातून विषय असा झाला, एक एक तरुण तडफदार नेतृत्वाची एंट्री झाली ती म्हणजे रमेश भाऊ येवलेंची। आम्ही सगळे त्यांना जोडले गेलो आणि त्यांच्यामुळे ते बोलले की आपल्याला साहेबांचं एकजुटीने काम करायचं आणि साहेबांवर पण आम्ही खुश होतो, त्याच्यामुळे आम्ही मतदान साहेबांना सगळ्यांना एकजुटीने केलं। बरोबर आहे। मतदानाच्या काही दिवस आधी रमेश येवले यांची शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर जो पाठिंबा मिळाला त्याच्यामुळं जे काही मताधिक्य मिळाले थोड्या का होईना प्रमाणामध्ये त्यांचा हातभार लागला त्याच्यामध्ये, त्याच्याबद्दल काय सांगा? 100% हातभार आहे, कारण की शिंदे साहेबांची शिवसेना एक बेसिक नेतृत्व आपण महाराष्ट्रात पाहतोय आणि एक अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी होते। आणि रमेश भाऊंचं पाहिलं तर एक स्वकर्त्यातून त्यांची कामं आणि दानशूर व्यक्तिमत्व हे पण चांगले आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण रमेश भाऊजी आणि वळसे पाटलांच्या मागे। तुम्ही रमेश भाऊंची फॅन वाटता कवठेचे, काय सांगा कशा पद्धतीने त्यांनी पुढे काम चालू ठेवलं पाहिजे? काम त्यांनी अशा पद्धतीने ठेवलं पाहिजे की तरुणांची तर त्यांना आवड आहे आणि ज्येष्ठांची आवड आहे, माता भगिनीची पण त्यांना आवड आहे, त्याच्यामुळं भविष्यात रमेश भाऊंचं नेतृत्व हे शिरूर आंबेगावला साजेल असेल वळसे पाटील साहेबांनंतर। वळसे पाटील साहेबांनंतर म्हणजे रमेश भाऊ जर आपली बातमी पाहत असतील तर त्यांनी साजेना असं म्हणजे ते आमदार होतील भविष्यातले? 100% आमदार होतील, कारण का जनतेच्या मनात ते आताच बसायला लागलेले भविष्यात आणि त्यांचे स्वकर्त्यातून काम आहे, त्याच्यामुळं 100% ते पुढे भविष्यात आमदार होतील। भविष्यात आमदार होतील 100% होते आणि त्यांचा जनसंपर्क पण अवघ्या 4 महिन्यात त्यांनी पूर्ण शिरूर आंबेगावमध्ये त्यांची ओळख निर्माण केलेली, त्याच्यामुळं रमेश भाऊ भविष्यात आमदार होईल 100%। तर तुमचं नाव काय? माझं नाव मच्छिंद्र। माझं नका नाव घेऊ, कारण आमचे बंधुराज उलटेच्यातले नको उघड डोक्याला शेण। बरं ऐका, वळसे पाटीलचा विजय झालाय तर त्याच्या मागे काय वाटतं तुम्हाला मतदार म्हणून? मतदार म्हणून वळसे पाटील येणंच गरजेचं होतं, ती आली ती चांगलीच गोष्ट आहे ना। कोणते कोणते मुद्दे त्यांना फायद्याचे पडले? त्यांना फायदेशीर म्हणजे याचा पाण्याचा प्रश्न तर आमच्या बाजूला आहेच, पाण्याचा बी फायदाच झालाय आणि त्यांची विकास कामं बी चांगलीच आहेत। पहिले आम्ही 35 वर्ष त्यांच्याच मागे आहे, त्यामुळे त्यांच्या कामाचं काय सगळीच काम विकास काम आणि पाण्याचे मुद्दे होते फायद्याच झाला, फायद्याच झालं। पाण्याचा प्रश्न सोडवतील असा लोकांना विश्वास होता त्यांच्यावर, त्यामुळे त्यांना पुन्हा लोकांनी निवडून दिलं।
बरं, हे झाला विषय. मात्र देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने म्हणजे फार कमी मताने पराभव झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? आता हे पवार साहेबांची सहानुभूती नाही तर यांनी काय जावं ते मागं राहिले असते बा, त्यांच्या सहानुभूतीमुळे आले मी सरचा विजय. म्हणजे वैयक्तिक मत फार कमी होती निकम साहेबांची. कमी साहजिक आहे, कमी. वळसे पाटील हे योग्य नेतृत्व आहे आपल्यासाठी. हो आहेच. ठीक. दादा तुमचं नाव काय? माझं नाव अण्णा पळसकर. पळसकर. आता ही विधानसभेची निवडणूक झाली, कसं पाहता याच्याकडे एक मतदार म्हणून? तुमचं गाव कोणतं आहे पहिल्यांदा? ठीक, कवठे. हां, काय सांगा? निवडणूक वळसे पाटील ज्या वेळेला उभे राहतील त्यावेळेला आम्ही सगळं वळसे पाटलाच्या पाठीमागे उभं असतो ना. हां ना. काय काय कारण त्यांच्या मागं उभं राहायचं? त्याच्या पाठीमागं आमचा हा अष्टविनायक रोड झाला, बंधारे झाले, पाटाला पाणी येते, टेंबे धरणाच्या बोगद्याचे त्यांनी हमी दिलेली, अवसरीला कॉलेज झाले, अशा अनेक चांगले चांगले कामाचे त्यांची ख्याती आहे म्हणून आम्ही त्यांना सोडणारच नाही ना. वळसे पाटलाच्या विजयामध्ये आढळराव पटेल, रमेश येवले 2 आणि विजयामध्ये बापूसाहेब गावडे सगळ्यात उत्तम काम केलं त्यांनी. ठीक. यांच्यामुळं वळसे पाटला विजय कुठेतरी सुकर झाला. या निवडणुकीमध्ये शरद पवारांची सहानुभूती हीच अडचण होती. बाकी जो समोरचा उमेदवार होता त्याचं काही काम नव्हतं किंवा तो आमदारकीच्या लेवलपर्यंत नव्हता. हां, म्हणजे निकम साहेब त्या रेसमध्ये नव्हते. त्या रेसमध्ये नव्हता, पण ही सहानुभूती म्हणून त्याला मतं जास्त पडलेली आहेत, नाही एवढे मतं त्याला कधीच पडले नाही. आणि याच्यामध्ये गावडे साहेबांनी भरपूर काम केल्यामुळं. गावडे कोणते? बापूसाहेब बापूसाहेब गावडे, टाकळे माझे आमदार. माझे आमदार. ठीक. नक्कीच मतदारांचं असं म्हणणं आहे की बापूसाहेब गावडे असतील, शिवाजी आढळराव पाटील असतील, त्याचबरोबर रमेश येवले असतील, या सर्वांनी जो काही या निवडणुकीमध्ये हातभार लावला, त्याच्यामध्ये मदत केली, त्यामुळं वळसे पाटलांना विजय कुठेतरी सुकर झाला. दादा तुमचं नाव काय? विनायक रोकडे. रोकडे. गाव कोणतं आहे? ओके. काय सांगा या विधानसभा निवडणुकी कसं पाहता तुम्ही मतदार म्हणून? विधानसभेमध्ये ना वळसे पाटलाची भरपूर दिवस कामं चाललेली आहेत, चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं केली आणि तोंडाला जास्तीत जास्त मौन धरल्यामुळं त्यांना मतदान व्यवस्थित मिळालं. शांत संयमी नेता. हा, कोणाच्या विषयी वाईट शब्द त्यांनी वापरला नाही निवडणुकीत. जसं बाकीच्यांनी काही वाकडे तिकडे शब्द वापरले त्याचाही परिणाम काही थोडाफार झालाच असला पाहिजे. आणि निकम हा नवीन माणूस असल्यामुळे त्याला लोकांना माहित नाही. आता हे आमदार टाकळीची आढळराव झालं, ही मंडळी कायमचे सहवासातले असल्यामुळं आणि कामं करणारी आहेत पहिल्यापासून, सारखी कामं करू शकले. ही आमच्या गावची एक चूक झाली, आमच्या गावाने त्यांना जागा दिली नाही, तर आमच्या इथं गावात ते स्वतः कॉलेज काढले. वळसे पाटील इतक्यापर्यंत आमच्यावर त्यांचा जीव आहे सगळ्यावर. म्हणजे विकासाचे मुद्दे, विकासाचे मुद्दे चांगले आहेत त्यांचे आणि मौन बी चांगलं धरणार आहे, त्याच्यामुळं मितभाषी नेता आहे. हा बरोबर. पण आमच्या कवठे गावातून 600 मतदानाचं लीड दिलंय. त्याला एकच कारण आमच्या कवठे साहेबांना, वळसे पाटलांना, आणि आमच्या इथं खरं म्हणजे कॉलेजची गरज आहे. आणि आम्ही सर्वजण एकदाच अख्खं गाव वळसे पाटलाकडे जाऊन ती कॉलेजची मागणी करणार आहे आणि ते 100% देणार आहेत आम्हाला. ठीक आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं लोकांनी सुद्धा देतच होते कॉलेज, बरोबर. जागा आमच्या लोकांनी उपलब्ध नव्हती. ठीक आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी मतदान केलं. आज 2,500 पोरं बाहेर काम का शिकायला जातात, ते वळसे पाटलाकडे इकडे तिकडेच पाहलेत का नाही. म्हणजे कवठे गावाने विकासाला मतदान केलं. इकडून 2 कारखाने त्यांचे कारखान्याला वाईट बोलते नाही काय नाही, ते काय थोडं झालं. बाकीचा विकास झालेलाच आहे. हा, पवारांबद्दल सहानुभूती नव्हती का? तेच पूर्ण पवाराबद्दल सहानुभूती पहिल्यापासूनच होती, पण त्यांना उमेदवार तेवढा भक्कम मिळाला नाही. त्याच्यातून काही शब्द त्यांच्या तोंडातून सुटले असतील वाकडे तिकडे, त्याचाही परिणाम तिकडे झाला असेल त्या भागात. असं झालं. वळसे पाटील योग्य उमेदवार आपले. हा, ठीक आहे. नाही तर तोपर्यंत थोडं गाळ पडलं होतं, त्यांची सभा झाल्याच्या पुढे याची गायले काहीतरी शब्द चुकले असतील, बरोबर. त्याच्यामुळं नक्कीच ह्या कवठे गावामध्ये अजूनही काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय म्हणणं आहे त्यांचं? कवठे गावामध्ये आता आपण ह्या दुकानदार आहेत, ह्या दुकानदारांना आपण विचारूयात. दादा तुमचं नाव काय? दिनेश पोळ. दिनेश पोळ. पोळ. गाव तुमचं? कवठे आहे. कवठेच. बरं. आता विधानसभा झाली, निकाल लागला. आपल्या आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील विजयी झाले.
पण त्याचबरोबर देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने पराभव झाला. तुम्ही या ठिकाणी मतदार आहात, कशी भावना आहे, काय नजरेने पाहता तुम्ही या निवडणूक? तसे जनतेच्या मनातील आमदार हे निकम साहेबच होते. पण थोडा मताचा घोळ झाल्यामुळं निकम साहेबांचा पराभव झाला. पण आमच्या मनातील आमदार हे निकम साहेबच. निकम साहेब कसे बरं? त्यांचे काम चांगले आहे, आता नवीन आहे. त्याच्यामुळं जनतेला त्यांची आवड आहे. लोकांनी ते मतदारात दाखवून दिले. आमच्या पंचायत समिती गणामध्ये आम्ही जवळजवळ 650 मतांनी आघाडी निकम साहेब. हा, पंचायत समिती गणा. हो, त्यामुळे शेतकऱ्याची भावना त्यांच्यावर आहे, प्रेम आहे त्यांचं. निकम साहेबाबद्दल प्रेम आहे. मग असं फटका कुठं बसला नक्की त्यांना? फटका थोडा मंचर घोडेगाव मध्येच थोडं लीड त्यांना साहेबांना जास्त भेटलं, वळसे पाटलांना. तिथं फटका बसला. मग ते आम्हाला लीड तुटायला उशीर झाला. हा, वेळ झाला. त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. ना तर आम्ही त्यांचं लीड कट केलं. ते देवदत्त निकम दुसऱ्या नावाचे उमेदवार होते. 5-6 नंबरला त्यांचं नाव होतं. पण त्यांची सुद्धा निशाणी पिपाणी काहीतरी होती. तिथं काही अडाणी लोकांनी ते नाव देवदत्त निकम आणि पिपाणी तिथं मतदान चुकून झालं. म्हणजे ते निकम तुतारीला करायचं होतं, ते खाली या निकम दुसरे होते, देवदत्त निकमच दुसरे, त्यांना झालं चुकून. तो 3000 मताचा फटका ह्या देवदत्त निकम साहेबांना बसला. त्यामुळे पराभव झाला. 1200 फक्त पराभव झाला. पण पराभव असतो. पराभव आहे ना, मान्य ना आम्हाला. पण यांच्यासारखे दिग्गज नेते 1-1 लाखांनी आले, 1-1 लाखांनी. मग यांचं एवढं कार्य होतं, त्यांनी 1 लाखांनी किंवा 50,000 यायला पाहिजे ना. मागच्या वेळेस 60-65 आले, 60-65 लीडने आली. मग आता 1200 600 इकडे पडले असते तरी त्यांचा पराभव होता. म्हणजे लोकांना ते मान्य नाही, वळसे पाटलांचा लोकांना मान्य नव्हतं. लोकांच्या या ठिकाणी अजून एक दादा आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. दादाचं नाव काय? आनंद मार्टेगारे. काय नाव सांगितलं? आनंद मार्टेगारे. गाव कोणते साहेब तुमचं? कानोर. आता आमदारकीची निवडणूक झाली, दिलीपरावजी वळसे पाटील निवडून आले. त्याचबरोबर देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने पराभव झाला. तुम्ही एक मतदार आहेत, मतदार म्हणून कसं पाहता या सगळ्या निवडणुकीमध्ये? काय भावना आहेत तुमच्या? सगळं पैशाचं वाटप झालं. काय पैशाचं वाटप झालं? कुणी केलं पैशाचं वाटप? जे निवडून आलेले उमेदवार, त्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांनी. बरोबर. पण ठीक आहे, चालेल, तुमचं असं म्हणणं आहे. पण तुम्हाला काय वाटतं बा, निकम साहेबांचा जो पराभव झाला तर त्याला काय कारणं असू शकतात? काय एवढं आपल्याला काय सांगायचं? विजय झाला त्याची काय कारणं असतील? इतक्यात मग निकमचा मग उभा होता निकम. तिथे प्लस पॉईंट झाला. निकम म्हणजे एकदम उमेदवार होता ना, देवदत्त शिवाजीराव निकम. त्याला 3000 मतदान खाल्लं. त्यामुळे तो पराभव झाला असं म्हणायचं तुम्हाला? झालंच म्हणायचं. काय 3000 मतदान म्हणलं काय? इथं लोकांची काय भावना आहे? आता समजा हे जे झालंय, मतदान झालंय, मात्र मतदानानंतर लोकांच्या मनात काय? खुश नाहीत, समाधानी नाहीत लोक. नाही समाधानी. ठिकाणी अजूनही आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. दादा नाव काय तुमचं? डॉक्टर विलास कांदळकर. गाव? कवठे यामाई. आता ही विधानसभेची निवडणूक झाली. आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये दिलीपरावजी वळसे पाटील हे विजयी झाले. त्याचबरोबर देवदत्त निकम यांचा निसटत्या मताने पराभव झाला. तुम्ही एक मतदार म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे कशा नजरेने पाहता? तसं तर 35 वर्षाचं एवढं मोठं साम्राज्य आहे, अविरत आणि शाश्वत विकास आहे. 1,500 मतं निवडून येणं म्हणजे तो नैतिक पराभवच आहे असं मी म्हणतो. 1,500 मतं 35 वर्ष सत्तेत असणाऱ्या, कॅबिनेट मंत्री असणाऱ्या माणसासाठी नगण्य आहे. आणि तो नैतिक पराभव जो त्यांचा झालेलाच आहे. ती कवठे या गावातील लोकांची प्रतिक्रिया. पुणे सुपरफास्टसाठी अमोल जाधव, कवठे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला चॅनल पुणे सुपरफास्ट हा सबस्क्राईब करा. धन्यवाद.